मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची ई-केवायसी करत असताना बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांचे ई-केवायसी करण्यास चुकलेले होते आणि हे अपडेट करण्यासाठी बरेच सारे प्रयत्न करूनही बरेच सारे संभ्रमाचं वातावरण यांच्यामध्ये निर्माण झालं होतं। त्याच माध्यमातून राज्य सरकार व महिला बाल विकास यांच्या माध्यमातून एक तक्रार निवारणासाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आलेला आहे। तो टोल फ्री क्रमांक म्हणजेच 181 म्हणजेच 181 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आलेला आहे। यासोबतच आणखी एक पर्याय देण्यात आलेला आहे म्हणजेच विनंती अर्ज सादर करणे। सर्वप्रथम दिनांक टाकायचा आहे, प्रतीमध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साहेब। विषय असा असणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत अर्जदार लाभार्थ्यांचं नाव लिहायचं आहे, संपूर्ण नाव आणि त्यांचा आधार क्रमांक, अर्ज क्रमांक टाकायचा आहे आणि संपूर्ण पत्ता। महोदयामध्ये मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चा लाभार्थी असून माझा लाभ कोणत्या महिन्यापासून बंद झालेला आहे ते लिहायचं आहे। पासून बंद झाला आहे। मी सत्य प्रतिज्ञेवर कळवितो की माझी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून माझ्या कुटुंबामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीवर नाही, माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही, तसेच माझ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असून मी योजनेत पात्र आहे, तरी माझा आधार कार्डची पूर्ण चौकशी करून माझा लाभ पुन्हा चालू करावा याकरिता अर्ज सादर करीत आहे। ठिकाण टाकायचं आहे, तारीख टाकायचं आहे, मोबाईल नंबर, अर्जदाराचे नाव आणि त्यासोबत लाभार्थ्यांचा आधार कार्ड, लाभार्थ्यांच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड, लाभार्थ्यांची TC झेरॉक्स, लाभार्थ्यांचे रेशन कार्ड इत्यादी कागदपत्र असणे गरजेचे आहे, जोडायचे आहे त्या अर्जासोबत। आणि ही स्वलिखित किंवा हस्तलिखित अक्षरामध्ये अर्ज केला तरी चालते, नाहीतर ही PDF डाउनलोड करून घ्यायची आणि द्यायचं आहे। तर ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल। अशा नवनवीन अपडेटसाठी आणि येणाऱ्या अपडेटसाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहील। पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती, तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या। धन्यवाद।